खरोखर आपण भाग्यवान आहोत आणि बाबांचा आदेश आहे म्हणून या ठिकाणी आलो आपण. बाबाच्या आदेशामध्ये भगवान सुद्धा उभा होते. जशी देवाला ऊन ताण लागत नाही, बाबांच्या या सेवक सेविकालाही ऊन ताण लागत नाही असं वाटतंय. उन्हातानाची पर्वा न करता आपण या ठिकाणी सगळे जमलो. बाबांनी खूप वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि बाबा परमेश्वरामध्ये विलीन झाले. आणि ही जी जबाबदारी होती की मार्गदर्शन कोण करेल, ही जबाबदारी म्हणजे भगवंत गुणाची चर्चा बैठक. कारण बाबाला वाटलं का मी गेल्यानंतर काय गरिबाला, अज्ञात लोकांना, व्यसनी लोकांना दूर कोण करेल बा. म्हणून हे चर्चा बैठक लांबवून ठेवली, बांधून दिली. चर्चा बैठक हे असं आहे, आता आपले बोलले ज्ञान पररस मररस योगी, या बैठकीपासून आम्हाला ज्ञान मिळते, चांगले विचार मिळतात, चांगलं आम्हाला शिकायला मिळते आणि प्रत्येकजण शिकण्याकरिता येते. आणि मला पण खूप शिकायला मिळते. असं नाही आम्ही मार्गदर्शक आहोत किंवा आम्ही जुने झालो बा म्हणून आम्ही हुशार आहोत असाही भाग नाही. प्रत्येकाला शिकायचं आहे. तर आजच्या प्रसंगी जे बाबांनी आम्हाला दिलं तेवढं तर आम्ही नाही देऊ शकणार, परंतु जमेल तेवढं कार्य तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करायचं आहे. या मार्गावर आल्याच्या नंतर आम्हाला जे समाधानी मिळाली, कशी मिळाली समाधानी, काही दिवा उदबत्ती कापूर लावलं आणि देव प्रसन्न झाला असं नाही. कारण आम्ही मार्गावर यायच्या पहिलं खूप दिवे लावले, खूप कापूर लावला, महादेवाले जाऊन सुद्धा कापूर लावला, पण कोणालाही समाधानी मिळाली नाही. आणि परमेश्वर आमच्या शब्दावर जो उभा झाला, कशापासून झाला, तर आम्ही जे भगवंताला वचन दिलं की भगवान बाबा हनुमानजी मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले, या शब्दावर परमेश्वर उभा झाला. आणि म्हणून तुम्हा आम्हाला प्रत्येकाला समाधानी मिळाली. या मार्गावर आम्ही कर्मभोग घेऊन आलो आणि बाबाच्या कृपेने सुख शांतीनं समाधानाने जीवन जगून राहिलो. या मार्गावर मी खूप विरोध करायचा, या मार्गाचा खूप विरोध करायचा. माझ्या घरी हा मार्ग होता, परंतु मला पटत नव्हतं. हे मार्गावरचे लोक बेकार आहे असं समजायचं मी. का लावलं बा या लोकांनी? सकाळी उठते, लमचे लोक देवळात जात नाही, कुठं जात नाही, मायबापाचं त्याच्या तेरव्या करत नाही. हे नास्तिक लोक आहे असं मला वाटत होतं. आणि माझ्या घरामध्ये मार्ग असतानाही मी या मार्गामध्ये नव्हतो. पण प्रसंग घडला, जेव्हा माझ्यावर दुःख आलं तेव्हा मला समजलं. जेव्हा डॉक्टरांनी मला 6 महिन्याचं आयुष्य सांगितलं तेव्हा मला समजलं
कमी 6 महिन्यामध्ये मरणार. भावानी तीर्थ बनवून दिलं, अटॅक आले, बेहोश झालो, तीर्थ दिलं, समाधान मिळाली. 5-10 मिनिटानं दुसरा अटॅक, पुन्हा तीर्थ दिलं, पुन्हा समाधानी मिळाली. पुन्हा 5-10 मिनिटानं तिसरा अटॅक. खूप समजवलं मला, पण मी भावाला मानलो नाही. कारण आमची बुद्धी अशी होती त्यावेळेस, कोणी कोणाला मानत नव्हतं आणि जुने विचार आमच्या मनामध्ये भरलेले होते. का या मार्गावर जाऊन का भेटणार आहे बा. भावानं खूप समजवलं, नाही समजलो. दवाखान्यातून औषध घेऊन आलो. दिवस, मरणाचे दिवस जवळजवळ येऊ लागले माझे. 1 महिना निघून गेला असं वाटत होतं. 5 महिन्यानंतर मी घाटावर जाणार, तोही महिना निघाला असं वाटायचं. 4 महिन्यानं घाटावर जाणार, 3 महिन्यानं घाटावर जाणार असं मला वाटत होतं. परंतु जसे जसे मरणाचे दिवस जवळ यायला लागले, जसे जसे मरणाचे दिवस जवळ यायला लागले तसे तशी चिंता वाढायला लागली आणि सरते शेवटी या मार्गामध्ये प्रवेश केला. आणि पहा, बाबांच्या कृपेने खूप सुख शांती मिळाली. 6 महिन्याचं आयुष्य कुठं गेलं. डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं, म्हणे संतान नाही होऊ द्या म्हणे. पण प्रसंग घडत गेले, योग येत गेला. खूप योग आला या मार्गावर, खूप योग आला. जेव्हा आम्ही त्यागाचे कार्य घ्यायला बाबाकडे गेलो, बाबाच्या निवासस्थानी पहिले पद्धत होती, जो सेवक मार्गावर आला आणि त्याग त्याला जर द्यायचा आहे तर बाबाकडे न्यावं लागत होतं. संख्या कमी होती त्यावेळेस. जेव्हा आम्ही बाबाकडे गेलो, आमचे मार्गदर्शक रामचंद झाडे होते, निंबेवाले. ते नाही आले, त्यांची आई आली सोबत. बाबा म्हणे यांना त्याग घ्यायचा आहे म्हणे. संपूर्ण सुख समाधानी मिळाली बाबा म्हणे. आणि माझा भाऊ म्हणायला लागला, बाबा म्हणे त्यागही घ्यायचा आहे. त्यावेळेस माझं लग्न व्हायचं होतं. बाबा हे अंतर्यामी होते. बाबाने विचारलं, काऊन म्हणे मार्गदर्शक मिळाला नाही का, मार्गदर्शक बदलावा म्हणे. बाबांचे शब्द कसे. हो बाबा म्हटलं. राहता कुठं बने. बाबा म्हणलं आम्ही शेषनगरला राहतो. घर नाही मिळालं का म्हणे. बाबांचे विचार कसे. बाबांच्या शब्दावर एक झोपडं होतं, आम्ही ते झोपडं स्वस्त्यामध्ये विकून टाकलं. कारण समोर पूर्ण मेमोरियल समाज होता. बाबाले कसं समजलं. राहिला लग्नाचा प्रश्न म्हणे, 3 महिन्याचे यांना साधे कार्य द्या म्हणे, 3 महिन्याच्या कार्यात लग्न निपटवून टाका म्हणे. बाबांचे शब्द. ज्या वेळेस आम्ही या मार्गाला मानायला लागलो त्यावेळेस आम्हाला भेटतच गेलं, सगळं भेटतच गेलं. आता मी माझं लग्न 3 महिन्यात निपटवायला बाबांनी सांगितलं. 3 महिन्याच्या कार्यात लग्न निपटवून टाका. कसं केलं असं. शब्द बाबांचा होता. लग्न जुळलं, नवरदेव बनलो. पहाटेची विनंती करून नवरदेव बनलो. आताचा काळ पहा, लग्न आहे, भावाकडे आहे तर बहिणीकडे आहे, खूप सुट्या मागतो आपण मार्गदर्शकाला. म्हणजे बाबाच्या आदेशाला कमी महत्व, कमी महत्व होत चाललं.
त्याचं कारण आहे का सुख मिळालं आम्हाला म्हणून. माझ्या भावाचं आहे, माझ्या बहिणीचं आहे, माझ्या भाच्याचं आहे. आम्ही अडचणी निर्माण करून राहिलो. 3 महिन्याच्या कार्यामध्ये, लग्नामध्ये म्हणजे कार्य खंडित होऊ दिले नाही. सकाळचं लग्न झालं, सायंकाळी नवरीला घेऊन प्रार्थनेला बसलो. दुसऱ्या दिवशी सासऱ्याकडे कथा. आता कथेला जाताना आमची सासूरवाडी म्हणजे टेका नाका, 5 पावली महादेव म्हणजे, तर बाबाच्या घराजवळूनच जावं लागेल. तर नवरीला घेऊन सासऱ्याकडे नाही गेलो, सरळ बाबाकडे गेलो. ती तिची आत्या होती, असे 3-4 2-3 बाया होत्या. तर बाबा झोपेतून उठले होते आणि चहा पीत होते. वेळोवेळी बाबाच्या विचाराची आठवण होती. आता बाबा चहा पीत होते, आम्ही गेलो, बसलो. आम्ही थोडी शरम म्हणजे थोडंसं आम्हाला लाज वाटली का बाबा चहा पीत आहे, आपण जाणं उचित नाही वाटत. बसा म्हणे. आम्ही बसलो. बाबा एवढे खुश झाले. बाबांनी मुलाची फोटो दाखवली. हा माझा मुलगा आहे, ही माझी सून आहे म्हणे, अमेरिकेला राहतात म्हणे. बाबा खूप हसून बोलले आणि आम्हाला सगळ्या मंडळीला बाबांनी चहा पाजला. कसे होते आमचे बाबा. आता आम्ही मार्गदर्शक लोक चहा प्यायचं राहिलं तर घरात जाऊन पिऊन घेतो आम्ही. का तुमच्या समोर पिऊन तर चांगलं नाही वाटत. कधी कधी तुमच्या समोरही पितो आम्ही हा विचार करतो. आता आमच्या घरची साखर लागण जास्त, किंवा घरच्या बाईला किंवा सुनाला त्रास होईल जास्त, ते भनकन का, तोही विचार करावा लागते मार्गदर्शकाला. मार्गदर्शकाच्या मागं खूप हेड्याक आहे बरं. घरची बाई त्रासून जाते कधी कधी. आता ही कार्य देताना आमच्याकडे असं राहते वातावरण. सकाळी पूर्ण लोकांना आम्ही आतमध्ये बेडरूममध्ये, किचनमध्ये तुम्ही वापरा, हाल माझ्यासाठी द्या. संध्याकाळी त्यांना सूट दिली. घरातून आवाज नाही आला पाहिजे. खूप भानगडी आहे कार्य द्यायला. पण बाबांनी पहा आम्हाला चहा पाजलं. नंतर बोलणं चालणं झालं. मग सासऱ्याकडे गेलो. कथा झाली. कथेवर सासरा बसला. म्हटलं आम्ही सेवक आहो, आम्ही बसत नाही. मस्त जेवण केलं आणि म्हणलं मामाजी आता नवरीले सार करून द्या. नाही म्हणे, असं होणार नाही म्हणे. म्हणलं काहून नाही होणार. नाही म्हणे, अंधार आहे म्हणे. आता अंधारामध्ये पोरीला पाठवत नाही म्हणे, आमच्यामध्ये पद्धत आहे म्हणे. आता त्याला अंधार होता, पण माझा अंधार पडला असताना कार्यखंडित झाले असते. आपल्याला एक एक शब्द बाबांचा शिकवून राहिला. आम्ही बाबाचा शब्द तोडला तर आमच्या जीवनात अंधार नाही पडत. एका एका शब्दाची जसं गव्हातला एक एक खडा काढतो आपण, त्या पद्धतीनं आपल्याला आपले विकार काढावं लागेल. सासऱ्याला म्हणलं ठीक आहे मी जातो. घरी आलो, प्रार्थना केली, कार्य खंडित होऊ दिले नाही. पहा कसा योग आला. तर त्यावेळेस कसं होतं, आज कसं वातावरण आलं. आता खूप बदल झाला. हा मार्गदर्शक नाही, तो चांगला, तो नाही, तो चांगला, दुसरा वाटच पाहत राहते. खूप बदल होत चालला. आता आम्हाला बऱ्याच गोष्टी अजून समजल्या नाही. आता मगाची ती बाई बोलली वाटते, 7 पैसे बाई, छान बोलली, भावनेच्या आधारावर फिलिंग आली. बिलकुल सत्य आहे. एक एक शब्द, एक एक भावना हे व्याजासहित बघून द्यावं लागणार आहे आम्हाला. या मार्गाला हलक्यामध्ये घेऊ नका. आणि हेही समजू नका का आम्ही दिवा उदबत्ती कापूर लावतो ना मार्गदर्शकाकडून कार्य घेतो तर आम्ही खूप पुण्यवान झालो, हेही समजू नका.
आम्ही आजही कर्मभोगाच्या फेऱ्यामध्ये जीवन जगत आहोत, आजही जगत आहोत. कारण बाबांनी सांगितलं या मार्गाचा सेवक गरिबांनी दुखी राहणार नाही, हे बाबांचे शब्द आहे. आमच्या घरात दुःख का? त्यागी झालेल्या सेवकावर दुःख का? चांगले चांगले स्पेशालिस्टकडे जायचा प्रयत्न करतोच, औषध मिळत नाही. त्या डॉक्टरचा दोष नाही, आमच्या कर्माचा दोष आहे. डॉक्टर आम्हाला बोलवत नाही, पण आमचे कर्म दवाखाने फिरवत आहे. का असं? काय शिकून राहिलो आम्ही भगवंत गुणाच्या बैठकीमधून? खूप दुःख आहे. आणि बाबांनी सांगून ठेवलं, बोटावर मोजण्यासारखे लोक राहणार आहे सेवक. संख्या खूप वाढत चालली, पण विकार वाढत चालले आमचे. याला सांभाळणं कठीण होत आहे, खूप कठीण. ठीक आहे, आम्ही कार्य करतो. आता अनुभव सांगतो तुम्हाला. या शनिवारला अक्करमाचा एका सेवकाच्या मुलाचा घटना कशी घडते. आम्ही मार्गावर नव्हतो, अनेक वाल्यावर नाव घेत होतो. बाजूवाल्यानं केलं, त्या वैदानं केलं. आता मार्गावर आल्यावर कोणाचं नाव घ्या? आता कुठं जागा आहे आम्हाला कोणाचं नाव घ्यायसाठी? जागा ठेवली आहे बाबानं आमच्या जवळ. आता कोणाचं नाव घेऊ आम्ही? आम्ही कार्य करतो, सगळं करतो, पण कुटुंबात व सेवकात एकता इथं आम्ही फेल आहोत. 5% लोकच सफल आहे या मार्गावर. बाबांचे जे शब्द आहेत ते सत्य आहे. आता त्यांना कार्य दिले, परिवाराला सुख शांती मिळाली. सुख मिळाल्याच्या नंतर आमच्यामध्ये विकार वाढतात. सासवा सुनाचं भांडण हे साधारण नाही या मार्गावर. आम्ही देवाला नाही पाहिलं, आता बाबालाही नाही पाहिलं, पण आमचे कर्म ते बाबा आहे तो समोर आणून ठेवणार आहे. सासवा सुनाचं भांडण झालं, अबोला निर्माण झाला. दोघं मुलं राहून 3 चुली त्या घरामध्ये. आम्ही म्हणतो स्वतःला मार्गाचं सेवक. दोघं भाऊ, 2 चुली आणि मायबापाची वेगळी चुली. सोनबाईला खूप समजवलं, नाही समजलं. मला म्हणते या बाईसोबत राहायचंच नाही. कसे आहे विचार? आम्ही म्हणतो आमचे लेकरं शिकले पाहिजे, बुद्धिवान झाले पाहिजे. शाळा शिकवतो, मेहनत करतो, पण लेकराचे विचार कसे निघून राहिले? सून म्हणते सासूला, मला याच्यासोबत राहायचं नाही, या बाईसोबत राहायचं नाही. काय करत मार्गदर्शक? ठीक आहे लेका, वेगळी चूल. वेगळी चूल झाली. आणि आता एक मुलगा आणि एक मुलगी. एकच मुलगा होता 7व्या वर्गामध्ये. कुत्र्यानं त्याला वरपलं असं माहिती मिळाली आज मला. मेडिकलला नेलं, मेडिकलमध्ये मरण पावला. कोणावर नाव घेऊन आता? आमच्या बुद्धीचा विकास कोणत्या दिशेनं होत आहे? का भगवान आम्हाला म्हणते माझी सेवा कर, मला चंदन लाव, हार टाक माझ्या गळ्यामध्ये? ते नाही होत आमच्यानं. भगवान तर म्हणत नाही माझी सेवा कर. मग सेवा कोणाची करायची आहे? तर आमच्या कुटुंबात आमच्या आई वडील यांची सेवा करावं लागणार आहे. माय बापाला जर आम्ही तडपवत असेल
आमची संतान आम्हाला तडपवल्याशिवाय राहणार नाही हे लिहून ठेव, कारण माझ्यासोबत घडलं आहे. म्हणून हे माझे अनुभव आहे. माझ्या अनुभवाच्या माध्यमातून मी माझे विचार सांगून राहिलो, मार्गदर्शन नाही करून राहिलो. खूप हवन केलं, बैठकीत गेलो, सगळं केलं, पण घरामध्ये अबोला आहे. घरामध्ये आईला तृप्ती नाही, तिच्या मनाला समाधानी नाही. आणि बाबा हनुमानजी स्वा म्हणून जोरजोरानं माईक लावून बोंबलत राहून देव का करणार आहे, आम्हाला चाबात पडणार आहे. खरे सेवक तर आपले आई वडील आहे, परंतु यांना आम्ही समजून नाही राहिलो. खूप चुका घडून राहिलो. एक दुसऱ्याचं पाव आम्ही भलत्या दिशेनं आम्ही जाऊन राहिलो. रात्री एका सेवकाचा फोन आला, अजी काकाजी म्हणते मुलाला ॲडमिट केलं म्हणते. म्हटलं कुठं? मेव हॉस्पिटलला. म्हटलं किती वर्षाचा मुलगा आहे? म्हणे 2 वर्षाचा. काय झालं? घटना कशी घडते पहा, भगवान समजू नाही दे. आणि आमचे कर्म समजायला लागले. बाबांना जागवलं तर आम्ही जागून नाही राहिलो. भगवान नाही समजू दे. 2 वर्षाचा सेवकाचा मुलगा, बाप कामाला गेला, आई घरातले कामं करत होती. त्या मुलानं ते बॉटल राहते ना घरी, ते वाडयाचं वगैरे काहीतरी बोलतात, स्पिरिट सारखी बॉटल राहते. त्या 2 वर्षाचा मुलगा त्यांचे झाकण खोललं ना ते पिऊन टाकलं. सांगा. मग त्याला दवाखान्यात दिलं, बेहोश झाला मुलगा. बापू म्हणलं तुमचं कुठं काही चुकलं असेल? नाही जीवन आहे, तंत आम्ही पालन करून राहिलो का जीवन आहे. कसे आहे आमचे कर्म? आमच्या कर्म लपवायला एखादी खोली नाही बांधता आली. बांधली असती ना लपवून ठेवून दिलं असतं कुलूप लावून. आमचे कर्म वर आणते, त्याचं नाव आहे भगवान. तो होय भगवान आहे म्हणतो. देव दिसत नाही, पण कर्म आमचे वर आणून ठेवते. नाही जी म्हणते चूक काहीच नाही. अरे काही बाळाला बोलले असेल, कधी कधी होऊ शकते. शेवकीनबाईला त्रास येऊन जाते, अपशब्द निघून जातात. नाही, तिला विचारलं, नाही जी म्हणते चूक काहीच नाही. शेवटी मेहूमध्ये तोही पोरगा मरण पावला. रात्रीची गोष्ट. 2 वर्षाचा मुलगा मरण पावला. नंतर म्हटलं असं होऊ शकत नाही या मार्गावर. बाबानं म्हणलं का या मार्गाचा सेवक गरीब न दुखी नाही राहू शकत. मग बाबा खोटे आहे का तू खोटा आहे हे मला माहीत नाही, पण तू नियमात चुकला आहे हे तेवढंच खरं आहे. जीव गेल्याच्या नंतर कबूल केलं त्यांना. काकाजी म्हणे चूक माझ्याकडून झाली. कोणती चूक? चरित्राची. त्यानं पहिलेही चूक केली, त्याला माफीचे कार्य दिले. पुन्हा त्यानं चरित्राची चूक करून टाकली तिकडे. पत्नीला माहीत नाही, कोणाला माहीत नाही. मुलाचा जीव गेल्यावर तो सांगायला लागते. कसे आहे आमचे कर्म? या मार्गावर एक एक शब्द, एक एक विचार आम्हाला डुबवणार आहे ना, आम्हालाच वरती आणणार आहे. आम्ही देवाला पाहिलं नाही, आम्ही पाहिलं आमच्या जन्म देणाऱ्या आई वडिलाला. खूप प्रसंग आहे या मार्गावर, खूप प्रसंग. कारण सत्य मर्यादा प्रेम याचं पालन करणं एवढं कठीण झालं आहे, खूप कठीण. आणि जो ऐकते तो बनत चालला. ही बैठक जी आहे कशाकरिता आहे? स्वतःची चूक शोधण्याकरिता ही बैठक. आपण बैठकीला आलो, आपण ऐकून राहिलो. तुमचे ऐकता ऐकता 25% दुःख दूर होऊनच जाते.
पण आम्ही कुठं चुकून राहिलो याच्यामध्ये घरी जाऊन जर सुधारणा करत असाल का नाही, मी इथं बोलण्यात चुकतो, मला सुधारणा करायची आहे, जर तुम्ही सुधारणा करत असाल तर खरोखर तुमच्या शब्दावर दैवी शक्ती 24 तास उभी आहे. म्हणून आम्हाला समजण्याची गरज आहे, समजून घ्यायचं आहे. खूप लहान बनावं लागेल या मार्गावर, खूप लहान. सेविकांना जास्त कामं करावं लागते, घर सांभाळावं लागते, त्यांचेही दिमाग खराब होऊन जाते. पतीला सांभाळा, मुलांना सांभाळा, येणार जाणाऱ्याला सांभाळा. परंतु या दुःखाची उत्पत्ती कुठून होते? बोलण्यापासून. म्हणून आम्हाला सांभाळून बोलायचं आहे, सांभाळून वागायचं आहे. एक भगवत कार्य कमी झालं चालून जाईल, एक कमी झालं ना चालून जाईल एक भगवत कार्य. पण सुधारणा किती झाली? प्रत्येकाने हा भाव ठेवायचा, मी आज भगवत कार्यात गेलो तो माझ्यामध्ये याची सुधारणा करायची आहे, हा भाव निर्माण करा. का मी घरी जाईल याच्यामध्ये मी सुधारणा करीन. कारण आपलं कोण आहे आता? कोणी नाही. आणि कर्म लपवून तर ठेवू शकणार नाही. बाबाचे कर्म वर आले, आमचे कर्म वर येणार आहे. म्हणून बाबांनी जे दिलं त्याला सांभाळून ठेवा. घरामध्ये एकोपा निर्माण करा. एकतेमध्ये खूप ताकद आहे, खूप ताकद आहे. आता एका सेवकाला त्यागासाठी आदेश आले. कुटुंबात खूप गडबड्या आहे, आदेश आले त्याग घेण्यासाठी, त्यांना वापस केलं. तिथंही तोच मॅटर, सासवा सुनाचा खूप मॅटर. अरे सून म्हणते काकाजी आम्हाला कार्य करायचे आहे. सासू सासरे म्हणते देऊन टाका यायले, आम्ही वेगळे राहून जाऊ. कोणीकडे चालले आमचे विचार? तुम्ही किती काही कार्य करा, ठीक आहे, त्यागाचे कार्य दिले समजा, भगवान खुश होईल का? अरे आम्ही सासू सासऱ्याला खुश ठेवू नाही शकत आणि देवाला खुश करायला चाललो, तो भगवान म्हणन तू तुझ्या सासू सासऱ्याचा नाही झाला तर का माझा होणार आहेत का? म्हणून कुटुंबामध्ये सासू सासऱ्याला खुश ठेवा. ते खरी दैवी शक्ती आहे, ते भगवंताचे गुण आहे. ठीक आहे, आज तुमची ताकद आहे, तुम्ही जवाना, सून जवान, सासू म्हातारी, तुमची ताकद जास्त पडते. पण सासूचं मन का तडपवलं किंवा सासऱ्याचं मन का तडपवलं आणि जरी त्याग जरी करून टाकलं काही फायदा होणार नाही आम्हाला. कारण या दुःखाची उत्पत्ती घरातून झाली, कोण काही लावलं नाही आम्हाला. आमच्या कर्मानं करून टाकली या दुःखाची उत्पत्ती. सुखाची उत्पत्ती तुमच्या हातात आहे. कारण कर्म कसे करायचे हे बाबांनी आम्हाला शिकवलं आहे. म्हणून जे बाबांनी जे तत्व शब्द नियम जे दिले आहे हे साधारण नाही. समजण्याचा प्रयत्न करा. बायांना आणि माणसांना सारखेच बंधन आहे. स्त्रिया करता बंधन आहे. मुलांना पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये म्हणणं खूप सोपं आहे की नाही? खूप सोपं आहे म्हणणं. 4 लोकांमध्ये एखाद्या बाईला उभं केलं ते बरोबर बनन पती परमेश्वर, बरोबर म्हणून 4 लोकांमध्ये. घरी गेल्यावर अहो पाणी नाही भरलं ना, ते पाण्याच्या गुंड आणून देता का? ही अवस्था निर्माण आहे, सत्यता आहे. तुम्ही त्या पोराचं हे करून टाका बरं थोडंसं. मग इकडे जायचं होतं, मग तुम्ही तिथं ऐर नाही आणला का? ऐर घ्या नाही लागत का आपल्याला? बाप्पा बाप्पा इथं परमेश्वरनं घरात हे करा ते करा आम्ही आदेश देतो आणि माणसालाही बरं वाटते नाही का?
बापा बापा बाईले आदेश दिला पती परमेश्वर. माणसंही झगडा करताना बोलतेच ना, बाबानं पती परमेश्वर सांगितलं, बैठकीत गेली का शिकून आली म्हणते. म्हणजे माणसाची इच्छा आहे का बायानं पतीला परमेश्वर मानावं आणि माणसानं घरात रावण बनावं. हे कर ते कर फलानं कर. आता माणूस जर रावणासारखं वागत असेल घरात, ते बाई कायले मानून त्याला पती परमेश्वर होईल जा. तू हे कर्म तू या बद्दल करशील तर भरशील अशा बोलतेच बाया. काऊन का त्यांनाही त्रास देतो, आम्ही रावणासारखे वागतो पण उपमा देतो का आम्ही रामासारखे आहो बा, मर्यादा पुरुषोत्तमासारखे वागून राहिलो असं सांगतो बोलतात ना. म्हणून दोघांनाही बंधन आहे. माणसाने जरी आपली मर्यादा ठेवली, बाईने जरी आपली मर्यादा ठेवली, आणि मर्यादा ही शक्ती होईल. शक्ती आली कुठून? काय हनुमानजीनं सांगितलं एखादा मंत्र, एखादा शब्द, शक्तीची उत्पत्ती कुठून झाली? तर आपण जे वचन दिलं बाबाला, त्या दिलेल्या वचनाची मर्यादा काटेकोरपणे कुटुंबात पालन होत असेल तर शक्ती निर्माण झाली. मार्गावर आलो पहिला दिवस कसा पटापट आराम लागलं, कारण सगळ्याचं लक्ष कुठं होतं? मर्यादावर होतं. असं बोलता येत नाही, असं वागता येत नाही, आदेश देता येत नाही, वाईट बोलता येत नाही, सगळ्यांचं लक्ष होतं. आता जसं जसे जुने होत चाललो तसा तसा बदल होत चालला आमच्यामध्ये. तर हा बदल होऊ नको द्या. तुम्हाला तुमचा परिवार समोर न्यायला धनाची गरज नाही पडणार, तुम्हाला ध्येयाची गरज आहे, ज्ञानाची गरज आहे, तत्वाची गरज आहे. म्हणून आपण आपल्या पिढीला जर खरोखर चांगलं घडवायचं आहे, बनवायचं आहे, तर पहिलं आपण शिका. पहिलं आपल्याला शिकावं लागेल. नाही तर आपल्या पोराला शिकवायला पाठवतो, ते आपल्याला शिकवायला लागून राहिले. काळ बदलत चालला. मुलांना सांभाळणं कठीण झालं, खूप कठीण झालं. त्याचं कारण आहे या मोबाईलनं बऱ्याच जागी सत्यानाशी करून ठेवली आहे. या मोबाईल कधी 4 लोक बसणार नाही घरामध्ये. सून आपला मोबाईल काढते, पोरगा आपला मोबाईल, पत्नी आपली मोबाईल. अरे अरे, आणि माईकवर लंबे लंबे भाषणं देतो ना, उपदेश देतो लोकांना. त्या मोबाईल मधलं पाहिलं का बोललं, पाहिलं का बोललं. खरा खोटा अनुभव तोही सांगायला भेट नाही. कहाण्या कुण्या काही सांगून राहिलो. तो डॉक्टर सांगते बेड रेस्ट, मी तर डॉक्टर झालो असतो तर मोबाईल रेस्ट सांगितला असता झालं. तेव्हा आपल्यानं कामं केले असते बघ. सारख्या झोपल्या का मोबाईल, कारण का डॉक्टर म्हणते बेड रेस्ट घ्या, बेड रेस्ट सांगा. आणि त्याच्या हातात मोबाईल दिला नाही तर त्याला गमणार नाही. मग उठण तर झाडूच लावून तर हलके फलके कामं करतील नाही का. म्हणून काही काही ह्या गोष्टी मोठ्या घातक झाल्या आहे, खूप घातक झाल्या आहे. आणि स्त्रियांना पुढाकार मिळाला, अधिकार मिळाला. बाबाने म्हटलं या मार्गाची धुरा स्त्रियाच्या खांद्यावर आहे. खरंच आहे, खरंच आहे. वाराणसी आईनं आपला परिवार घडवला. पैसे नाही लागले, मुलाला घडवलं. आम्हाला पैसे लागून राहिले तर कुठंतरी नियमात कमी पडत आहोत. याच्यासाठी हे बैठक आहे. आम्ही मुलांना जरी म्हटलं बापू तू अभ्यास कर रे, आम्ही का करतो? बाप टी व्ही पाहिन, मोबाईल पाहिन, नाही तर पानटेल्यावर जाईल, नाही तर याले त्याले उपदेश देत राहते तिकडे 4 लोकांमध्ये. आणि घरामध्ये अंधार गाडगं पडलं राहते त्याच्या. मग बाईच्या मागाला हे नाही केलं, ते नाही केलं, हे नाही बनवलं, झाला संपला संसार आपला. पण असं नाही, त्या लेकराईला घेऊन आपण बसतो का अर्धा 1 घंटा घरामध्ये? त्यांचे आचार विचार ऐकतो का? वेळच नाही राहिला. बापही जाते कामाले, माई जाते कामाले, लेकरं असे पडलेले राहतात. काय शिकणार आहे लेकरं? म्हणून आम्हाला आमचा परिवार घडवायचा आहे ना. पहिलं संस्कारी आपल्याला बनावं लागेल. मी खूप हुशारी मारली, खूप हुशारी मारतो मी माईकवर. असं करा, तसं करा, ढंक करा. बाबानं मला शिकवून टाकलं. माझ पोरगा मा ऐकेल.
शिकवलं बाबाने, आणि शिकवलं तर ते धन्यवाद मानतो. दुःख आलं भेऊ नका, काहीतरी शिकण्याकरता आलं हे समजा. मी मुलाले हे कर ते कर म्हणून मी मायजनकी करू, कायले ऐकन मुलगा? काहून का मी बाबाचं ऐकून नाही राहिलो तर माझा मुलगा माझा ऐकणारच नाही. अक्कल की खूप आहे, अक्कल खूप वाटेल मी, पण खपते का घरात? म्हणजे आमचे संस्कार बिघडत चालले. घरातलं अन्न कडू लागते, बाहेर बिर्याणी खायला चालले, वाढदिवस बनवायला चालले, खूप काही फरक पडत चालला असं वाटते मला. हा फरक आपण चर्चा बैठकीच्या माध्यमातून, एक दुसऱ्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून स्वतः सुधारणा करून पहा आणि पहा घरातलं अन्न किती गोड वाटते आणि कुटुंबात एकता राहिल्यानं किती गोडवा वाटते. ते नाही हवन झालं देव काही म्हणणार नाही, पण सासू सासऱ्याची सेवा करू सोडू नका. ते पागल असेल, बिमार असेल, कशीही असेल. हाच आमचा कर्मयोग आहे. ज्ञान पररस मररस योगी. योगी कधी बनून? सेवा करून तर योगी बनून. हवन केल्याने योगी नाही बनणार. सेवा हेच हवन आहे, सेवा हे भगवत कार्य आहे. म्हणजे आमचं मन दुखलं तरी चालत, थोडंसं अर्ध्या पोळीनं उपाशी राहिलो तरी चालत, पण आपल्या वागण्यापासून बोलण्यापासून दुसऱ्याचं मन दुखलं नाही पाहिजे. एवढी काळजी तुम्ही घ्या, मी घेईन. एवढेच बोलून मी माझी रजा घेतो. सर्वांना माझा नमस्कार.